हॅलो फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण 11th स्टँडर्डचा एक चॅप्टर डायजेशन अँड ॲब्सॉर्प्शन या चॅप्टरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम आपण नीट 2020 या परीक्षेपासून सुरुवात करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न नीट 2020ला विचारला गेलेला असेल. क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट विथ रेफरन्स टू ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. या ठिकाणी ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या संदर्भामध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि या स्टेटमेंट्समधून करेक्ट स्टेटमेंट आपल्याला शोधायची आहे. एक एक स्टेटमेंट आपण बघूयात. पहिली स्टेटमेंट पहा, इलियम ओपन्स इनटू स्मॉल इंटेस्टाइन. काय म्हटलेलं आहे? इलियम ओपन्स इनटू स्मॉल इंटेस्टाइन. इलियम इटसेल्फ इज अ पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन अँड इट ओपन्स इनटू लार्ज इंटेस्टाइन. इलियम हा स्मॉल इंटेस्टाइनचा पार्ट आहे आणि तो लार्ज इंटेस्टाइनमध्ये ओपन होत असतो. त्यामुळे ही स्टेटमेंट या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या संदर्भामध्ये करेक्ट स्टेटमेंट नाही आहे. सिरोसा इज दी इनर मोस्ट लेअर ऑफ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनलचा सिरोसा हा इनर मोस्ट लेअर आहे असं या स्टेटमेंटचं म्हणणं आहे. पहा, सिरोसा इज दी आउटर मोस्ट लेअर ऑफ दी एलिमेंटरी कॅनल. या ठिकाणी इनर मोस्ट दिलेलं आहे, त्याच्याऐवजी हे आउटर मोस्ट असं असायला पाहिजे होतं. त्यामुळे ही स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी रॉंग झालेली आहे. इलियम इज दी हायली कॉइल्ड पार्ट. हा जो इलियम नावाचा पार्ट आहे तो कसा आहे? हायली कॉइल्ड पार्ट आहे. NCERTनं दिलेली स्टेटमेंट आहे. त्यामुळं ही थर्ड स्टेटमेंट ही या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर 3 इज दी करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन सिन्स इलियम इज दी हायली कॉइल्ड पार्ट अँड इट इज अ करेक्ट स्टेटमेंट. चौथी स्टेटमेंट पहा, वर्मीफॉर्म अपेंडिक्स अरायझेस फ्रॉम डिओडिनम. काय म्हटलेलं आहे? वर्मीफॉर्म अपेंडिक्स हे डिओडिनम पासून अराईज होतं असं स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्याऐवजी या ठिकाणी डिओडिनम हा शब्द दिलेला आहे, त्याच्याऐवजी सिकम हा शब्द पाहिजे होता. वर्मीफॉर्म अपेंडिक्स अरायझेस फ्रॉम सिकम. आता इथं डिओडिनम म्हटलेलं आहे, त्यामुळे ही स्टेटमेंट सुद्धा कशी झालेली आहे? रॉंग झालेली आहे. हा जो क्वेश्चन आहे नीट 2020ला विचारला गेलेला, या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3 हे असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूयात. हा क्वेश्चन नीट 2019 या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. क्वेश्चन, मॅच द फॉलोइंग स्ट्रक्चर्स विथ देअर रेस्पेक्टिव्ह लोकेशन इन ऑर्गन्स. या ठिकाणी काही स्ट्रक्चर्स दिलेले आहेत कॉलम 1 मध्ये आणि आपल्याला त्या स्ट्रक्चरशी ऑर्गन्समध्ये असणारी लोकेशन शोधायची आहे. ठीक आहे ना? तर या क्वेश्चनमध्ये कॉलम 1 मध्ये क्रिप्स ऑफ लायबरक्युन दिलेला आहे. पहा, क्रिप्स ऑफ लायबरक्युन आर प्रेझेंट इन दी स्मॉल इंटेस्टाइन. त्यामुळं या ठिकाणी एची जोडी कॉलम 2 मधल्या 3 शी लागणार आहे. आता पहा, बी म्हणून कॉलम नंबर 1 मध्ये ग्लिसन्स कॅप्सूल दिलेला आहे. ग्लिसन्स कॅप्सूल इज प्रेझेंट इन दी लिव्हर. वी नो दॅट ग्लिसन्स कॅप्सूल फॉर्म्स दी आउटर कोरिंग ऑफ हिपॅटिक लोब्युल्स विच आर प्रेझेंट इन दी लिव्हर. लिव्हरमध्ये प्रेझेंट असणारे जे हिपॅटिक लोब्युल्स आहेत त्यांची कव्हरिंग बनवण्याचं काम हा ग्लिसन्स कॅप्सूल करत असतो. त्यामुळं ग्लिसन्स कॅप्सूलची जोडी त्या ठिकाणी लिव्हरशी लागणार आहे. पुढं काय दिलंय? आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स. आता हे जे आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स आहेत ते आपल्याला पॅनक्रियाज मध्ये पाहायला मिळतात. आपल्याला माहिती आहे की पॅनक्रियाज हा हेटेरोक्राइन ग्लँड आहे. त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन हे दोन्ही पोर्शन्स पाहायला मिळत असतात. मेजॉरिटी ऑफ दी पोर्शन हा एक्झोक्राइन आहे, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स प्रोड्यूस करण्यामध्ये त्या ठिकाणी इन्वॉल्ड असेल. पण उरलेला जो पोर्शन आहे तो एंडोक्राइन आहे आणि तो एंडोक्राइन पोर्शन आपल्याला आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सच्या स्वरूपामध्ये पॅनक्रियाजमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे आयलेट्स ऑफ लँगरहॅन्सची जोडी पॅनक्रियाजशी लागेल. आणि इथं डी म्हणून दिलेला आहे ब्रुनर्स ग्लँड. ब्रुनर्स ग्लँड्स आर प्रेझेंट इन दी डिओडिनम पार्ट ऑफ दी स्मॉल इंटेस्टाइन. त्या डिओडिनम पार्टमध्ये स्मॉल इंटेस्टाइनच्या मिळत असतात. दीज ग्लँड्स आर प्रेझेंट इन दी सबम्युकोसा लेअर ऑफ दी डिओडिनम. दॅट्स वाय दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज डिओडिनल ग्लँड्स ऑर सबम्युकोसल ग्लँड. ब्रुनर्स ग्लँड फक्त डिओडिनम मध्ये सापडतात म्हणून त्याला आपण डिओडिनल ग्लँड या नावाने ओळखतो. आणि त्या ग्लँड्स डिओडिनमच्या सबम्युकोसा लेअरमध्ये सापडतात म्हणून त्या ग्लँड्सला सबम्युकोसल ग्लँड्स या नावानं सुद्धा ओळखलं जातं. त्यामुळं डी ची जोडी 2 शी लागणार आहे. या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 4 असणार आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. This particular question is asked in NEET examination which is held on 2018. Question काय आहे? Which of the following
टर्म्स डिस्क्राइब्स ह्युमन डेंटिशन. या ठिकाणी काही टर्म्स दिलेले आहेत, त्यापैकी योग्य टर्म्सचा एक ग्रुप आपल्याला शोधायचा आहे जो की ह्युमन डेंटिशनला त्या ठिकाणी डिस्क्राईब करणार आहे, योग्यपणे डिस्क्राईब करणार आहे. तर हा जो ग्रुप आहे तो शोधूयात आपण. इथं ग्रुप 1 जो दिलेला आहे ऑप्शन नंबर 1, थिकोडंट, डायफायोडंट, होमोडंट दिलेला आहे. पहा, होमोडंट दिले त्यामुळे हे येणार नाहीये. होमोडंट नाहीये, ह्युमन डेंटिशन इज हेटेरोडंट, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 येणार नाहीये. ऑप्शन नंबर 2 इज थिकोडंट, डायफायोडंट, हेटेरोडंट. ऑप्शन नंबर 2 मध्ये काय दिलंय? थिकोडंट, डायफायोडंट, हेटेरोडंट. अँड दीज टर्म्स करेक्टली डिस्क्राइब्स ह्युमन डेंटिशन. ह्युमन डेंटिशनला ह्या टर्म्स करेक्टली डिस्क्राईब करत असतात. बघा, थिकोडंट म्हणजे काय अगोदर तुम्हाला समजावून सांगतो. द टर्म थिकोडंट, आता ऍक्च्युली ही थिकोडंट टर्म काय आहे हे जाणून घेऊयात. द टीथ आर एम्बेडेड इन द सॉकेट्स ऑफ जॉ बोन. सच काइंड ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड ॲज थिकोडंट अरेंजमेंट. या ठिकाणी मी एक रफ डायग्राम काढतोय आणि त्या डायग्रामच्या मदतीनं आपण हे थिकोडंट नावाची जी टर्म आहे ती काय आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. हा काय आहे? जॉ बोन आहे. या जॉ बोनला हे अशा प्रकारचं एक सॉकेट असेल, त्या सॉकेटमध्ये हे टीथ एम्बेड केलेले आहेत आणि टीथ हे जॉ बोनच्या सॉकेटमध्ये एम्बेड केलेत. अशा प्रकारच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतोय? थिकोडंट अरेंजमेंट. आता डायफायोडंट म्हणजे काय? आपल्या लाईफ टाईममध्ये आपल्याला 2 सेट टीथचे निर्माण होत असतात आपल्या बॉडीमध्ये, त्या कंडिशनला आपण काय म्हणतोय? डायफायोडंट. म्हणजे काय आहे? आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत आपल्या बॉडीमध्ये आपल्याला जे दातांचे सेट आहेत ते किती आहेत? 2 आहेत. म्हणजे एकदा काय येतील? मिल्क किंवा टेम्पररी टीथ येतील आणि ते पडल्यानंतर परमनंट किंवा ॲडल्ट टीथचा दुसरा सेट येत असतो. ते जर पडले तर पुन्हा निर्माण होत नाहीत. पहा, सिन्स टीथ एमर्ज ट्वाइस इन द लाईफ टाईम, सच काइंड ऑफ कंडिशन इज कॉल्ड ॲज डायफायोडंट. आणि पुढची टर्म काय आहे? पहा या ठिकाणी हेटेरोडंट. आता हेटेरोडंट म्हणजे काय हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. हेटेरोडंट, आता आपल्या माउथमध्ये 32 दात आहेत. हे 32च्या 32 दात सगळेच एकाच प्रकारचे आहेत का? अजिबात नाही. हे 4 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सिन्स वी हॅव 4 डिफरंट टाइप्स ऑफ टीथ इन आवर डेंटिशन, सच काइंड ऑफ कंडिशन इज कॉल्ड ॲज हेटेरोडंट डेंटिशन. हेटेरोडंट म्हणजे काय? आपल्या माउथमध्ये असणारे 32 दात हे सगळेच एका प्रकारचे नाही आहेत. दे आर स्ट्रक्चरली अँड फंक्शनली डिफरंट and we have 4 different types of teeth in our dentition. Such kind of condition is denoted as heterodont dentition. मग कोणते प्रकार आहेत ते? इन्सिजर्स आहेत, कॅनाइन्स आहेत, प्रीमोलार्स आहेत. असे 4 वेगवेगळ्या टाईपचे टीथ असणं त्याला आपण काय म्हणतोय? हेटेरोडंट कंडिशन. त्यामुळं या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. इथं पुढचा जो 3rd ऑप्शन दिलाय त्याच्यामध्ये प्ल्युरोडंट दिलेला आहे. मोनोफायोडंट म्हणजे एक दात येतात असं दिलंय आणि पुन्हा होमोडंट म्हणजे एकाच प्रकारचे दात येतात असं दिलेलं आहे. त्यामुळं हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार नाहीये. लक्षात आलं? आपलं डेंटेशन थिकोडंट, डायफायोडंट आणि हेटेरोडंट आहे. ह्या वेगळ्या टर्म आहेत 3rd ऑप्शन मध्ये दिलेल्या, त्यामुळे ह्या क्वेश्चनचा आन्सर हे असणार नाहीये. ऑप्शन नंबर 4 मध्ये पुन्हा प्ल्युरोडंट दिलेला आहे, डायफायोडंट दिलेला आहे, हेटेरोडंट दिलेला आहे. पण याच्यामध्ये न बसणारा शब्द कुठला आहे? प्ल्युरोडंट. प्ल्युरोडंटच्या ऐवजी आपले दात हे कसे आहेत? थिकोडंट आहेत. लक्षात आलं? त्यामुळं हा ऑप्शन सुद्धा इथं येणार नाहीये. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन विच डिस्क्राइब्स द ह्युमन डेंटिशन करेक्टली. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 हे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊयात. हा क्वेश्चन नीट 2017ला विचारला गेलेला आहे. अ बेबी बॉय एज्ड 2 years is admitted to play school and passes through a dental checkup. The dentist observed that the boy had 20 teeth. Which teeth were absent? काय म्हटलेलं आहे की एक 2 वर्षाचा लहान मुलगा आहे आणि त्याचे डेंटिशनचा स्टडी एका डेंटिस्टने केला आणि त्याला असं लक्षात आलं की त्याच्या माउथ कॅव्हिटीमध्ये त्या ठिकाणी 20 टीथ आहेत. हे जे 20 टीथ आहेत त्या टीथमध्ये ॲडल्टच्या डेंटिशनमध्ये मिळतो त्यातला एक प्रकारचा टीथ ॲब्सेंट आहे, एक टीथचा प्रकार ॲब्सेंट आहे आणि तो कुठला आहे असा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 प्रीमोलार्स हे असणार आहे. प्रीमोलार्स हे मिल्क किंवा टेम्पररी म्हणूयात त्या डेंटिशनमध्ये सापडत नाहीत. प्रीमोलार्स हे
ॲडल्ट किंवा परमनंट डेंटिशनमध्ये, परमनंट सेटमध्ये त्या ठिकाणी सापडतं. त्यामुळे ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर. प्रीमोलार्स. प्रीमोलार्स आपल्याला लहान मुलाच्या डेंटिशनमध्ये पाहायला मिळत नाहीत. हा प्रकार त्यांच्यामध्ये ॲब्सेंट असतो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात आपण. क्वेश्चन नंबर 5. हा क्वेश्चन नीट 2017 या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. विच सेल्स ऑफ क्रिप्स ऑफ लायबरक्यून सिक्रेट अँटीबॅक्टेरियल लायसोझाइम्स. बघा प्रश्न काय आहे, क्रिप्स ऑफ लायबरक्यून मधल्या कोणत्या सेल्स हे अँटीबॅक्टेरियल लायसोझाइम सिक्रेट करतात, आणि त्याचं उत्तर आहे पॅनिच सेल्स. पॅनिच सेल्स या क्रिप्स ऑफ लायबरक्यूनमध्ये प्रेझेंट असतात आणि त्या सेल्स अँटीबॅक्टेरियल लायसोझाइम त्या ठिकाणी प्रोड्यूस करत असतात. पर्यायाने त्या ठिकाणी इम्युनिटी देण्याचं काम त्या सेल्स करत असतात. आता आपण जो नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत तो नीट फेज सेकंड 2016ला विचारला गेलेला आहे. क्वेश्चन काय आहे पाहूयात. विच हार्मोन्स डू स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूस अँड बायकार्बोनेट. या ठिकाणी हार्मोन्सच्या काही पेअर दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला अशी पेअर शोधायची आहे जे की प्रोडक्शन ऑफ पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये आणि बायकार्बोनेटच्या प्रोडक्शनमध्ये त्या ठिकाणी मदत करणार आहे. बघूयात आपण एक एक ऑप्शन. ऑप्शन नंबर 1 गॅस्ट्रिन अँड इन्सुलिन. गॅस्ट्रिन हार्मोनचं आणि इन्सुलिनचंही दोघांचंही हे काम नाहीये. हे वेगळ्या कामामध्ये इन्वॉल्ड असतात. आपल्याला इन्सुलिनच्या बाबतीमध्ये माहिती आहे की इन्सुलिन ब्लड ग्लुकोज लेवल जी आहे ती रेग्युलेट करण्यामध्ये इन्वॉल्ड असतं. ठीक आहे. पुढचा ऑप्शन जो आहे तो आहे कोलेसिस्टोकायनिन अँड सिक्रिटिन. आता हे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असणार आहे कोलेसिस्टोकायनिन. आता अगोदर कोलेसिस्टोकायनिनच्या बाबतीमध्ये डिस्कस करूयात. कोलेसिस्टोकायनिन त्या ठिकाणी स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तयार होईल जेव्हा कधी फूड स्मॉल इंटेस्टाईनमध्ये एंटर होईल. इन द रेस्पॉन्स टू द एंट्री ऑफ फूड इन टू द स्मॉल इंटेस्टाईन cholecystokinin will be released and this particular cholecystokinin will be acting on gallbladder and in response to that gallbladder will release stored bile juice. बघा या ठिकाणी एक रफ डायग्राम मी तुम्हाला काढून दाखवतो. इथं पुढं आलं इथं स्मॉल इंटेस्टाईनच्या या पार्टमध्ये की इथून कोलेसिस्टोकायनिन रिलीज व्हायला गॉल ब्लॅडरवर जाऊन हा कोलेसिस्टोकायनिन ॲक्ट झाला आणि गॉल ब्लॅडरवर जाऊन गॉल ब्लॅडरला एम्प्टी व्हायला कोलेसिस्टोकायनिननं सांगितलं. अशा प्रकारे बाईल ज्यूस इथं रिलीज झालेला आहे. ॲट द सेम टाइम द सेम कोलेसिस्टोकायनिन विल ॲक्ट ऑन पॅनक्रियाज. इथं पॅनक्रियाज असणार आहे त्याच्यावर सुद्धा ॲक्ट होतो आणि पॅनक्रियाटिक ज्यूसमध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स रिलीज करायला भाग पाडतो. कोलेसिस्टोकायनिन ॲक्ट कुणावर होते गॉल ब्लॅडरवर आणि बाईल ज्यूसला रिलीज करायला सांगत आहे. पॅनक्रियाजवर सुद्धा हा ॲक्ट होतो आणि पॅनक्रियाजला डायजेस्टिव्ह एन्झाईमचं प्रोडक्शन वाढवायला सांगतो. म्हणजे काय कोलेसिस्टोकायनिन पॅनक्रियाटिक ज्यूसच्या प्रोडक्शनमध्ये इन्वॉल्ड आहे. आता दुसरा हार्मोन बघूयात सिक्रिटिन. सिक्रिटिन सुद्धा हा स्मॉल इंटेस्टाईनच्या वॉलमध्येच तयार होणारा हार्मोन आहे. डिओडिनम पार्टमध्ये हा तयार होईल आणि हा सिक्रिटिन सुद्धा फूडच्या एंट्रीच्या रेस्पॉन्समध्ये होणार आहे. पहा जेव्हा whenever the food enters into the small intestine, okay, secretin will be released and this particular secretin will be acting on the pancreas. pancreas वर जाऊन हा secretin ऍक्ट होतो आणि पॅनक्रियाजला सांगेल की ॲसिडिक कंटेंट असलेलं फूड हे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये एंटर झाले, त्या फूडला डायजेस्ट करायचं आहे. त्याला डायजेस्ट करायचं असेल तर सर्वप्रथम त्याला न्यूट्रलाइज करणं आवश्यक आहे आणि त्याला जर न्यूट्रलाइज करायचं असेल तर बायकार्बोनेट आयन्सची आवश्यकता आहे. अँड सिक्रेटिन विल बी रेस्पॉन्सिबल फॉर द रिलीज ऑफ बायकार्बोनेट आयन्स इन द पॅनक्रियाटिक ज्यूस. त्यामुळं या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे कोलेसिस्टोकायनिन अँड सिक्रेटिन. पुढं काय दिलं पहा इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन ह्या दोघांचंही हे फंक्शन नाही आहे. एन्जिओटेन्सिन अँड इपिनेफ्रिन या दोघांचंही हे फंक्शन नाही आहे. क्वेश्चन नंबर 6चं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 2 हे असणार आहे. आता हा जो लास्ट क्वेश्चन आहे तो नीट फेज 1 2016ला विचारला गेलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग गार्ड्स द ओपनिंग ऑफ हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट इनटू डिओडिनम. क्वेश्चन काय म्हणतोय पहा विच ऑफ द फॉलोइंग गार्ड्स द ओपनिंग ऑफ हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट इनटू डिओडिनम. हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट डिओडिनम मध्ये ओपन होत असताना त्याची ओपनिंग खालीलपैकी कोणत्या स्ट्रक्चरनं गार्ड केलेली आहे आणि त्याचं उत्तर आहे स्पिंक्टर ऑफ ओडाय. स्पिंक्टर ऑफ ओडाय गार्ड्स द ओपनिंग ऑफ हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट इनटू दी डिओडिनम. डायरेक्ट क्वेश्चन आहे त्यामुळे त्याला काही जास्त एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही आहे. ओके फ्रेंड्स, हे काही महत्त्वपूर्ण
क्वेश्चन्स होते जे की नीटच्या परीक्षेमध्ये या अगोदरच्या काही वर्षांमध्ये विचारले गेलेले होते. धन्यवाद.